अन्न आणि औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे सध्या पत्रकार परिषद घेतात. आपण थेट जातोय. दूध उत्पादकासाठी नवे नियम, मुंढेचा आणखी एक दणका. या 8 नियमानुसारच चालावे लागणार. दूध उत्पादकासाठी मोठी बातमी. तुकाराम मुंढे एफडीए आयुक्त हे पद आजपर्यंत बहुतांश लोकांना माहीतच नव्हते. मात्र मुंढे आले आणि भेसळखोरांचा कर्दनाक झाले. ज्याच्यानंतर रोज हेडलाईनमध्ये मुंढे, ब्रेकिंग न्यूजमध्ये मुंढे, पेपरमध्ये मुंढे साहेब. एवढंच नाही तर सोशल मीडियाचे स्टारही मुंढे साहेब आहे. अशा या मुंढेंनी मागच्या काही काळापासून भेसळखोरांची झोप उडवली आहे. त्यांनी अनेक कंपन्या, बड्या हॉटेल्स थेट टाळे ठोकलेत. त्यातच आज मुंढे आले आणि दुधात भेसळ करणाऱ्यांचे धाबे पुन्हा दणाणले. कारण मुंढेंनी आज दूध उत्पादकासाठी नियमावली जाहीर केली आहे. त्यांनी नेमकं काय म्हटलं, याचे नियम काय आहे ते पाहूया या व्हिडिओच्या माध्यमातून. महाराष्ट्रात दूध आणि दूधजन्य पदार्थातील वाढत्या भेसळखोरीला आळा घालण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाने अत्यंत आक्रमक पाऊल उचलण्यास सुरुवात केली आहे. अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी या संदर्भात अत्यंत कठोर भूमिका घेतली असून राज्यातील जनतेला पूर्णपणे शुद्ध आणि आरोग्यासाठी सुरक्षित असणारं भेसळमुक्त दूध मिळावं, हाच या संपूर्ण मोहिमेचा मुख्य एजेंडा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तुकाराम मुंढे साहेबांनी दुधासारख्या दैनंदिन जीवनातील अत्यंत महत्त्वाच्या घटकामध्ये होणारी भेसळ ही मानवी आरोग्यासाठी अत्यंत घातक ठरत असल्याने आता केवळ किरकोळ कारवाई करून न थांबता थेट गुन्हा दाखल करण्यापर्यंत आदेश प्रशासनाला देण्यात आले. या नव्या नियमामुळे संपूर्ण दूध उत्पादक क्षेत्रात संकलन केंद्रावर दूधजन्य पदार्थाची निर्मिती करणाऱ्या मोठ्या कंपन्यांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. अन्न व औषध प्रशासनाने जारी केलेल्या नव्या धोरणानुसार आता केवळ उत्पादक, शेतकरी किंवा वितरकच नाही, तर दूध व दूधजन्य पदार्थाशी संबंधित असणाऱ्या प्रत्येक आस्थापनेला या नियमाच्या चौकटीत आणायला गेलं पाहिजे. तुकाराम मुंढे साहेबांनी केलेला हा मोठा दावा आता कंपन्यांसाठी मोठी बाब बनत आहे. तुकाराम मुंढे यांचं म्हणणं आहे की दूध हा पौष्टिक आहे, तर दुधाला त्याच्यात भेसळमुक्त करूनहीच वाटले गेले पाहिजे. यामध्ये प्रामुख्याने दूध संकलन केंद्र, शीतकरणी केंद्र, दुधाची वाहतूक करणारे टँकर्स, घाऊक व्यापारी, किरकोळ विक्रेते आणि मिठाई व्यावसायिक यांचा समावेश होतो. दुधासोबत दैनंदिन आहारात मोठ्या प्रमाणावर वापरल्या जाणाऱ्या पनीर, खवा, तूप, दही, चीज आणि दूध पावडर यासारख्या पदार्थांच्या उत्पादनावर आणि त्यांच्या गुणवत्तेवर आता प्रशासनाची अत्यंत बारीक नजर असणार आहे. सणासुदीच्या काळात किंवा इतर काळी बाजारात मोठ्या प्रमाणावर बनावट पनीर, खवा विक्रीसाठी येत असल्याच्या तक्रारीमध्ये सातत्याने वाढ होत आहे. याच पार्श्वभूमीवर ग्राहकाच्या आरोग्याशी खेळणाऱ्या अनेक समाजकंटकांचा कायमचा बंदोबस्त करण्यासाठी ही नवी नियमावली अत्यंत पूरक ठरणार आहे आणि म्हणून या प्रोडक्टवरती त्यांचं लेबलिंग असणं अपेक्षित आहे. बाकीचे जे कंडेन्स मिल्क आहे, स्किम मिल्क आहे आणि काही पार्टली स्किम आहे, हे सर्व गोष्टी त्यामध्ये क्लिअरली व लेबलिंगवरती असल्या पाहिजे. एक महत्त्वाचा, बऱ्याच वेळेस मला वेगवेगळे नागरिक किंवा आपल्यामधून काही प्रश्न विचारले जातात. आईस्क्रीम आहे, कुल्फी आहे, चॉकलेट आहे किंवा सॉफ्टी आईस्क्रीम आहे, यांच्या बाबतीतसुद्धा लेबलवर स्पष्ट गोष्टी लिहिल्या पाहिजेत. कोणत्याही पदार्थामध्ये स्टार्च असेल, यापैकी पॅकेजिंग लेबलिंग नियमानुसार तो त्याच्या घोषित करावा लागणार. कोणीही याच्यामध्ये स्टार्च यूज केला असेल किंवा कोणताही नॉन मिल्क प्रोडक्ट त्यांचा यूज जर केला असेल तर त्याच्या लेबलवरती डिस्प्ले करणं, लिहिणं बंधनकारक आहे. प्रत्येक पॅकेजवर बॅच क्रमांक असेल, कोड किंवा लॉट क्रमांक बंधनकारक आहे. अलर्जन त्यांच्यामध्ये दाखवलेला असेल, त्याचबरोबर त्यांच्यामध्ये काय आहे, यांच्यामध्ये कंडेन्स मिल्क, ट्री नट्स, इतर ज्या ज्या गोष्टी आहेत त्या नमूद करायला पाहिजे. जर त्यांनी टाकलेल्या असतील तर नाशवंत उत्पादकासाठी कीप पॉयझनिंग रेफ्रिजरेटर जो लिहायचा आहे ते त्यांनी केलं पाहिजे. दूध पावडरवरती स्टोअर इन कूल ड्राय प्लेस इन एअर टाईट कंडिशनर ही त्याच्यावरती मॅन्डेटरी कंडिशनर आहे, ती लिहिली पाहिजे. आणि हे समान ठेवताना म्हणजेच की फूड प्रोडक्ट ठेवणार त्याची काळजी हे युजर्स आहेत त्यांनी पण घेतली पाहिजे. आता दूध आणि दुधाचे जे मानक आहेत ते नेहमी वाचून दाखवत नाहीत. आपल्याला माहीत आहेत की फॅटचा, गाईच्या दुधाचा काय, म्हशीच्या दुधाचा काय, शेळीच्या दुधाचा काय, ते पूर्ण वेबसाईटवर आहे. माझ्या प्रेस नोटमध्ये आहे, ते डिटेल्स मी जात नाही. एफडीए आयुक्त तुकाराम मुंढे यांनी पदभार स्वीकारल्यापासूनच प्रशासकीय शिस्त आणि कठोर कारवाईसाठी ओळखले जातात. दूध व्यवसायातील मोठ्या प्रमाणावर चालणारी ही संघटित भेसळ
रोखण्यासाठी त्यांनी सर्वत्र यंत्रणा सतर्क राहण्याचे आणि कोणत्याही दबावाला बळी न पडता थेट कारवाई करण्याचे निर्देश दिलेत. या नव्या नियमानुसार राज्यातील प्रत्येक दूधजन्य पदार्थाचा आस्थापनेला भारतीय अन्न सुरक्षा आणि मानके प्राधिकरण म्हणजेच की FSSAI कडून अधिकृत नोंदणी किंवा परवानगी बंधनकारक करण्यात आली आहे. ज्या स्थापनेकडे वैध परवाना नसेल किंवा ज्यामध्ये नियमाचे उल्लंघन करताना आढळतील त्यांच्यावर तात्काळ बंदी घातली जाईल आणि दुकान अथवा कारखाने सील केले जातील. त्यामुळे अधिकृत आणि प्रामाणिकपणे व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकांना संरक्षण मिळेल, तर दुसरीकडे बनावट काम करणाऱ्या कंबरडं मोडं जाईल. अतिशयोक्ती दावा करताना आपण जे लेबलिंग करू आणि ॲडव्हर्टाईज करताना कोणत्याही गोष्टी त्याच्यामध्ये चालणार नाही. जे खरं आहे, जे सत्य आहे तेच आलं पाहिजे, कारण आमचे A1 A2 याच्यामध्ये असे क्वालिटीज आहेत, अगदी आईच्या दुधापेक्षा चांगलं आहे, हे ॲब्सोल्युटली मिसलिडिंग आहे, अशा कोणत्याही प्रकारचा क्लेम दूध किंवा दूध प्रोडक्टवाल्यांना करता येणार नाही. आणि असं जोनी कोणी करत असेल त्याच्यावरती प्रॉसिक्युशन आणि क्रिमिनल प्रोसिडिंगसुद्धा आम्ही करू शकतो. 6 महिन्याखालील बालकांनी वापरू नये हे काही ठिकाणी बंधनकारक आहे. जे क्लिअरली लिहिलं पाहिजे, त्याच्यावर लेबल लिहिला पाहिजे. नॉट टू बी यूज फॉर इन्फेक्ट बिलो 6 मंथ. ते कोणतं कंडेक्ट मिल्क जे आहे, ज्या पद्धतीने बघितलं म्हणजे नाही या बाबतीत आहे. दूध पावडर, स्किन मिल्क पावडर, गोड किंवा फ्लेवर्ड कंडेक्ट मिल्क, तसेच द्रव दूध पदार्थ करण्यासाठी पुनर्संघटित करता येणार तत्सम उत्पादनावर हे वाक्य महत्त्वाचे आहे. नॉट टू बी यूज फॉर इन्फंट बिलो 6 मंथ हे मॅन्डेटरी आहे. आणि माझी विनंती आहे की पालकांनीसुद्धा या पद्धतीचे प्रोडक्ट जे 6 महिन्याच्या खालच्या बालकांना किंवा इन्फॅन्टंट देऊ शकत नाही त्यांच्यासाठी अरुज्ञनीय नाही की ते योग्य आहे. योग्य नाही. दुधातील भेसळीचा थेट परिणाम हा लहान मूल, वृद्ध आणि आजारी व्यक्तींच्या आरोग्यावर होत असतो. दुधाची घनता वाढवण्यासाठी किंवा ती जास्त काळ टिकवण्यासाठी काही ठिकाणी युरिया, डिटर्जंट पावडर, स्टार्च, कार्बोनेट आणि आरोग्याला घातक असणाऱ्या रासायनिक द्रव्याचा वापर केला जात असतो. आणि विविध तपासासमोर आले ही बाब अत्यंत गंभीर असून अशा प्रकारची कृती थेट मानवी जीवनाशी चाललेला खेळ आहे आणि हे जीवनाला धोकादायक ठरणार आहे, असं मत आयुक्तांनी व्यक्त केलंय. त्यामुळेच आता केवळ अन्न सुरक्षा कायद्याअंतर्गत आर्थिक दंड करून आरोपी सुटणार नाहीत, तर त्यांच्या भारतीय न्याय संहितेच्या संबंधित कलमानुसार थेट फौजदारी गुन्हे दाखल केले जातील. त्यामुळे दोषींना थेट तुरुंगवासाची हवा खावी लागेल. या मोहिमेची आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे यामध्ये केवळ विक्रेत्यांचं लक्ष केलं जात नसून मूळ उत्पादनापासून ते ग्राहकाच्या घरापर्यंत पोहोचणाऱ्या संपूर्ण पुरवठा साखळीची तपासणी केली जाणार आहे. तुकाराम मुंढेचा हा दणका सर्वांसाठी महागात पडणार. दुधाची वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर्समध्ये वाटेत होणारी चोरी, त्या जागी टाकले जाणारे केमिकल युक्त पाणी रोखण्यासाठी टँकर्सला डिजिटल लॉक आणि GPS प्रणाली बसवण्यातही बाबत विचार सुरू आहे. यामध्ये दूध नेमकं कुठून निघालं आणि त्यात वाटेत फेरबदल झालात का याची अचूक माहिती प्रशासनाला मिळू शकेल. त्याचे प्रत्येक दूध संकलन केंद्रावर दुधाची गुणवत्ता तपासणारी आधुनिक यंत्रसामग्री असणे आता अनिवार्य केली जाणार आहे, जेणेकरून शेतकऱ्याकडून दूध स्वीकारताच त्याची शुद्धता तपासली जाईल. शेतकऱ्यांच्या दृष्टीने विचार केला तर नव्या नियमावलीचा त्यांना मोठा फायदा होणार आहे. अनेकदा प्रामाणिकपणे गाई म्हशीचे पालनपोषण करून शुद्ध दूध देणाऱ्या शेतकऱ्यांना दुधाला योग्य भाव मिळत नाही, कारण बाजारात बनावट आणि स्वस्त दुधाची आवक मोठ्या प्रमाणावर काढलेली आहे. जेव्हा ही बनावट दुधाची साखळी पूर्णपणे नष्ट होईल तेव्हा साहजिकपणे शुद्ध दुधाची मागणी वाढेल आणि त्याचा थेट फायदा ग्रामीण भागातील कष्टकरी दूध उत्पादक शेतकऱ्यांना मिळेल. शेतकऱ्यांना आता दुधाचा योग्य आणि वाजवी मोबदला मिळवणे महत्त्वाचे आहे. हे देखील मोहीम मुख्य उद्दिष्ट असल्याने प्रशासनाकडून सांगण्यात आले, ज्याचा फायदा संशयित आरोपींना मिळतो. ही त्रुटी दूर करण्यासाठी आता जलद तपासणी करणाऱ्या किट्स वापरले काढल्या जातील. मोबाईल व्हॅनच्या माध्यमातून बाजारपेठामध्ये थेट जाऊन दुधाची ऑन द स्पॉट तपासणी केली जाते. त्यामुळे काही मिनिटातच दुधाची भेसळ समोर येईल आणि प्रशासनाला तातडीची कारवाई करणे शक्य होईल. पनीर, चीज, खवा यासारख्या पदार्थांमध्ये मोठ्या प्रमाणावर व्हेजिटेबल फॅट, निकृष्ट दर्जाचे स्टार्च मिसळलं जातं. सणाच्या मिठाईत बनवण्यासाठी खव्याला प्रचंड मागणी असते आणि नेमका हा संधीचा फायदा घेऊन काही नफाखोर व्यावसायिक कृत्रिम खवा तयार करतात. अशा उत्पादकांवर नियंत्रण ठेवण्यासाठी उत्पादकांनी नेमका कुठून आणि किती कच्चा माल आणलाय आणि त्यापासून किती उत्पादन केले याची संपूर्ण हिशोब आता प्रशासनाला द्यावे लागणार आहे.
तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वाखाली सुरू झालेली ही मोहीम केवळ तात्पुरती कारवाई नसून दूधजन्य व्यवसाय आरोग्य सुधारण्यासाठी ग्राहकाचे हिताचे संरक्षण करण्यासाठी सुरू झालेला एक दीर्घकालीन लढा आहे. नियमाच्या पालनाला प्रामाणिकपणे व्यावसायिकांनी घाबरण्याचे कोणतेही कारण नाही. मात्र ग्राहकांच्या आरोग्याशी तडजोड करणाऱ्या आणि पैशाच्या हवासपोटी जीव धोक्यात घालणाऱ्या एकालाही सोडलं जाणार नाही. हा संदेश या नव्या नियमासाठी अत्यंत स्पष्टपणे दिलेला आहे. कारण की तुकाराम मुंढे साहेब हे दणाणलेले आहे. सर्वात महत्त्वाची बाब, शेतकऱ्यांसाठी लढा दिलेला आहे आणि दुधाचा आरोग्याशी संबंधित आहे. म्हणून दुधाला शुद्धतेने विकावे असे त्यांनी आग्रह केलेला आहे. आणि हे 8 नियम सर्वांसाठी असून याच्यात चांगल्या आणि इमानदार लोकांचा फायदा होणार आहे. तुकाराम मुंढेबद्दल तुमचे मत काय आहे? नेमकं कमेंटमध्ये नक्की कळवा. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.